करंदुशी येथील नेवेकरवाडी या गावामध्ये ग्रामस्थांच्या विनंतीवरून किंवा ग्रामस्थांना एक मोठी अडचण झाली पाण्याच्या संदर्भामध्ये। त्यावेळेला इथं येऊन आम्ही पाहणी केली। पाहणीमध्ये असंच दिसलं की जी गावची पाण्याची विहीर आहे, ह्या विहिरीमध्ये पाण्याचा जो कलर आहे हा रंग हिरवा झालेला आहे। माहिती घेतली असता असं लक्षात आलं की इथं शेजारीच असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना याच्यामधून जे क्लिनिंग केलं जातं याचं प्रचंड मोठ्या प्रमाणातलं पाणी या विहिरीमध्ये विहीर प्रदूषित करते। विहीर प्रदूषित केल्यानंतर इथलं पाणी इथले गावातले ग्रामस्थ पिला वापरतात। आज यांच्या म्हणण्यानुसार 2 महिने झाले हे संपूर्ण पाणी दूषित झालेलं आहे। आज ह्या लोकांना 2 महिने झाले पिण्याचं पाणी नाहीये, दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी आणतात। 3 दिवस झाले ती विहीर पूर्णपणे बंद पडलेली आहे, तिथली लाईट कनेक्शन गेलेलं आहे। आज 3 दिवस झाले ही लोक सगळे कामधंदे उद्योगधंदे सोडून दुसरीकडून पाणी आणण्यासाठी धडपडत आहेत। आज गावामध्ये एकच उद्योग झालेला आहे, नुसतं पाणी पाणी पाणी। आज 2 महिने झालं इथल्या गट विकास अधिकाऱ्यांनी कसल्याही पद्धतीची याच्यामध्ये दखल घेतलेली नाहीये। इथल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आजपर्यंत 2 महिने झाले कसल्याही पद्धतीची त्याच्यामध्ये दखल घेतलेली नाहीये। पाण्यासाठी लोक आज वनवन करतात। संबंधित जिल्हा परिषदेचे जे सदस्य असतील त्यांनी सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाहीये। कसल्याही पद्धतीच्या प्रशासनाने आजपर्यंत याच्यामध्ये दखल घेतली नाही। ही अत्यंत गंभीर बाब आहे। इथलं दूषित पाणी आज इथले जनावर सुद्धा पित नाहीयेत। शासनाचं, आरोग्य खात्याचं आणि प्रदूषण नियंत्रण खात्याचं या संदर्भामध्ये त्यांनी त्वरित लक्ष घालावं आणि इथल्या लोकांची ही दूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटवावी। अन्यथा जर हे तुम्हाला वेळोवेळी सल्ला, प्रशासनाला वेळोवेळी सज्जड इशारा देऊन सुद्धा जर हे झालं नाही तर ह्याच दूषित विहिरीचं पाणी तुम्हाला पाजल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।